नमस्कार मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आता आपण बघणार आहोत की भूतकाळ विसरणारी काव्या अक्षरशः धावतच आलेली असते आणि धावतच येऊन सगळ्या सीमा मर्यादा तिने ओलांडलेल्या असतात. आणि तेव्हा रम्या पार्थसोबतचं जे काही लग्न करण्याचं स्वप्न बघत असते ते स्वप्न तिने आता एकाच झटक्यात भंगलेलं असतं. तिने सांगितलेलं असतं की काय गं, तुझं काय चाललेलं आहे? हा पार्थ देशमुख माझा आहे, हा बोका माझा आहे. या सगळ्या गोष्टी तिने येऊन सांगितलेल्या असतात. आणि तेव्हा मात्र इथे रम्याचं हे स्वप्नच राहून जातं. या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या ट्विस्टमध्ये दिसणार आहेत. म्हणजे मंडळी, आपण आता मालिकेमध्ये आतापर्यंत बघितलं की काव्याचा अत्यंत भयानक असा अपघात झालेला आहे. तिकडे आता जी काव्य आहे तिचा भूतकाळ तिला आठवत नाही. म्हणजे पर्टिक्युलर टायमिंग तिला त्याचा विसर पडलेला असतो आणि तिच्या लक्षात नसतं काहीच. तिचं लग्न पार्थसोबत झालं आहे हे तिला एकदम ब्लँक झालं आहे. फक्त नंदिनीचं लग्न ठरलेलं होतं पार्थसोबत किंवा तिचं लग्न झालं हेच तिला आठवत असतं. आणि आता जेव्हा पार्थ तिला तिथे बोलण्याचा सावरण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथे सरळ सरळ तिने त्याला ओळखण्यासाठी नकार दिलेला असतो. हे सगळं झाल्यानंतर नंदिनी आता पार्थला समजवते आणि म्हणते, पार्थ, तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका. तुमच्या प्रेमात एवढी ताकद आहे की तुम्ही तिला बरोबर ठीक कराल आणि एक ना एक दिवस ती तुम्हाला आठवेल. म्हणजे तिच्या स्मरणात तुम्ही राहाल, असं ती त्याला सांत्वन देत असते. आता दुसरीकडे काव्याला सासरी न पाठवता मोहित्यांच्या घरी आणलेलं असतं. शारदा खूप चिंतेत असतात. त्यांना खूप काळजी वाटत असते की हे सगळं आमच्याच मुलींच्या बाबतीत का होतं आहे. एका मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला, एका मुलीचा हा असा ॲक्सिडेंट. नंदिनी खरं तर माहेरीसुद्धा राहू शकत नसते, तिला सासरी जावं लागणार असतं. ती सासरी जाते, पण आपल्या पार्थची पण अवस्था काही फारशी चांगली नसते. तो पण खूप नाजूक असतो. पार्थला इकडे खूप काव्याची आठवण येत असते. काव्याने त्याला ओळखण्यासाठी नकार दिला आहे आणि त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण झालेलं असतं. त्याला दिवस रात्र झोप लागत नसते. प्रत्येक येणारी रात्र तो काव्याच्या आठवणीत जागून काढत असतो. मानिनी त्याला पूर्ण आधार देत असते, त्याला समजावत असते की हे बघ पार्थ, प्लीज नको असा तुटून जाऊस रे. देवावर, परमेश्वरावर तू विश्वास ठेव. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे देव आहे आणि एक ना एक दिवस देव तुझी नक्की बाजू घेईल आणि काव्याला तू नक्की आठवशील. या सगळ्या गोष्टी आता ते बोलत असतात तिकडे. आणि हे सगळं बोलल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो की आई, किती दिवस? काव्याला जवळपास 8 दिवस झालेले आहेत, पण अजून तरी मी आणि माझी आठवण त्यांना आलेली नाही. मी काय करू गा आई? मी असं काय पाप केलं होतं की या सगळ्या गोष्टी अशा झाल्या? मी काय केलं आहे? माझ्या अशा कुठल्या चुकीची शिक्षा देव मला देतोय मला तेच कळत नाही. हे सगळं माझ्या बाबतीत का आणि कशामुळे झालेलं आहे? हां, यावर मानिनी म्हणत असते, हे बघ, या सगळ्या गोष्टीवर किंवा या सगळ्या परिस्थितीवर एकच औषध आहे, ते म्हणजे वेळ. हळूहळू वेळ जाऊ दे पार्थ. एकदाचा का हळूहळू वेळ गेला ना की काव्याला नक्कीच तुझ्यासोबतचं झालेलं लग्न, म्हणजे तुझ्यासोबतचं लग्न, घटस्फोट, इथली भांडणं, 16 डिसेंबरचे तमाशे, हे सगळं तिला आठवेल. तिचे एफर्ट्स हे सुद्धा तिला आठवेल. माझ्यावर विश्वास ठेव पार्थ, आता असं मानिनी म्हणत असते. तर दुसऱ्या बाजूला सगळ्यात आनंदी आणि त्याचबरोबर खुश असणारी व्यक्ती म्हणजेच रम्या आणि वसू. कारण आता काव्याचं हे असं व्हावं हे स्वप्नच त्यांनी बघितलेलं होतं की तेवढ्या गोष्टीचा तिला विसर पडावा आणि जर तिला तो आठवला नाही तर पार्थबरोबर माझं लग्न होईल हे मात्र नक्की, असं रम्याचं म्हणणं असतं. या सगळ्या गोष्टी तिला आता इथे आठवू लागतात. ती म्हणत असते की आई, मला आता असं वाटतंय की आपण काही जरी झालं ना तरीसुद्धा पार्थ, काव्या हे दोघं एकमेकांना कसे विसरतील, काय करतील, या सगळ्या गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे, आढावा घेतला पाहिजे. आता वसुंधरा म्हणत असते की रम्या, तू अजिबात काळजी करू नको. तू आता फक्त पार्थला कसं इम्प्रेस करायचं त्याची काळजी घे, त्याचा विचार कर. त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवायचा याचा विचार कर. बाकीचं काय करायचं काय नाही करायचं ते मी सगळं ठरवते. तेव्हा रम्या नेहमी जेव्हा बघावं तेव्हा पार्थच्या जवळच असते. तर इकडे वसुंधरा म्हणत असते की आता व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल, कारण काहीही झालं तरी पार्थ आणि रम्याचं आपण लग्न लावून देऊ शकतो. तसंही पाहायला गेलं तरी यांनी ऑलरेडी घटस्फोटाची फाईल तर केलेलीच आहे, त्यामुळे विषयच नाही आहे. तेव्हा इकडे आता पार्थ आहे, तो रम्याला म्हणत असतो की हे बघ रम्या, काव्या भूतकाळ विसरले आहे, मी भूतकाळ विसरलेलो नाही आहे. रम्या म्हणते की अरे पण तू असा किती दिवस तिच्या आठवणीत झुरत राहणार आहेस पार्थ? तू कशाला तिचा एवढा विचार करतोयस? तसंही आपल्या दोघांचं लग्न होणारच होतं ना, मग आता आपण आपल्या लग्नाचा विचार करायला काय हरकत आहे? यावर मानिनी म्हणते, रम्या काय बोलतेस ग तू हे? तेव्हा लगेच आता इकडे मानिनीला म्हणते रम्या की अगं मामी, असं म्हणणं असतं मानिनीला की मामी तू हे सगळं बोलतेस? अगं मला एकच गोष्ट सांग की मी असं काय विचार करते ग? उलट तुझ्या मुलाचं चांगलं आणि त्याचं भलं व्हावं याच गोष्टीचा मी विचार करत असते. मग तुला असं का वाटतंय?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थला तू ह्या अवस्थेत बघू कशी शकतेस. पार्थने लवकरात लवकर बरं होणं, त्याने त्याच्या आणि त्याचबरोबर स्वतःच्या भविष्याचा विचार करणं हे गरजेचं आहे की नाही. मला एक गोष्ट सांग, असे किती दिवस त्याला असं झुरताना किंवा त्याची तब्येत खराब होताना तुला बघायचं. हे बघ, असं काहीच करू नकोस मानिनी. आमच्या दोघांच्याही लग्नाला तू इथे होकारते. तसं एक गुरुजींनी खूप पूर्वीच इथे भाकीत केलेलं होतं. आणि ते भाकीत म्हणजे की इथे पार्थचं आणि त्याचबरोबर माझं, आम्हा दोघांचंही लग्न होणार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे गुरुजींनी सांगितलेलं आहे. आणि ते सुद्धा तुझ्या माहेरच्याच. आता रम्या आणि वसू खोलीत असतात दुसरीकडे. आता त्या दोघं म्हणजे वसुंधरा रम्याला म्हणत असते की तू अजिबात काळजी करू नकोस. काहीही झालं ना तरी आपण इकडे गुरुजींना फोन करू. आणि गुरुजींना फोन केल्यानंतर इथे वसू म्हणजे गुरुजींना फोन करते आणि गुरुजींनी केलेल्या भाकिताची त्यांना आठवण करून देत असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की अगदी बरोबर बोलताय तुम्ही. हा जो काही योग आहे तो अगदीच जुळून आलेला आहे. आणि तेव्हा उद्या तुम्ही याल का, असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणत असतात की हो, उद्या आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येतो. आता गुरुजी म्हणतात म्हणजे गुरुजी देशमुखांना भेटायला आलेले असतात. मानिनीला पुरताच धक्का बसलेला असतो. गुरुजी म्हणतात, मानिनी तुला एक गोष्ट सांगू का, जी गोष्ट होणार आहे ना ती गोष्ट कोणीही टाळू शकत नाही. हे विधी लिखित आहे. तू किती दिवस सत्याच्या दूर पडशील. हे बघ, कधी ना कधी तुला सत्य स्वीकारावंच लागणार आहे. काव्याला भूतकाळ आठवत नाही. तू तुझ्या मुलाचा म्हणजेच पार्थचा विचार करणार आहेस की नाही. तुला तो विचार करणं फार गरजेचं आहे मानिनी. आणि आता गुरुजींची तंतोतंत गोष्ट आतापर्यंत कधीही मानिनीने टाळली नसते. त्यामुळे आतासुद्धा तिचं मन एक असतं, पण मग ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने होत असतात. यावर जीवा म्हणत असतो, गुरुजी हे सगळं तुम्ही काय बोलताय. दादा आणि काव्याचं लग्न झालेलं आहे. मग तुम्ही दादाचं आणि म्हणजे पार्थ दादाचं आणि लग्न लावून देण्याचा अट्टहास का करताय. हे कितपत योग्य आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघ जीवा, मी 4 पावसाळे जास्त बघितलेले आहेत. आणि तुम्हाला ते लग्न कसं थांबवायचं आहे, काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. जे विधी लिखित आहे ते मी करणारच आहे, पाळणारच आहे, ते होणारच आहे. काहीही झालं ना तरी तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही ते टाळू शकणार नाही आहात. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर नंदिनीला आपल्या बहिणीची काळजी असते. नंदिनी धावतच काव्याकडे जाते आणि काव्याला म्हणत असते, काव्या काय चाललंय तुझं. तुला भूतकाळ अजिबातच आठवत नाही आहे का. अगं तू डोक्यावर पडलीस का. तुझं आणि पार्थचं लग्न झालेलं आहे आणि जीवा आणि माझं लग्न झालं आहे. आणि आता त्या लग्नाचे फोटोज, या लग्नाच्या पहिलीचा जो भूतकाळ आहे तो सगळा भूतकाळ नंदिनी काव्याला सांगते. काव्याचं डोकं जड होऊ लागतं. तिला खूप जास्त त्रास होत असतो. ती डोकं धरत असते, रडत असते. तेव्हा नंदिनी तर तिथून निघून जाते. पण जाता जाता तिला एक गोष्ट सांगून जाते की तुझं जर खरोखर पार्थवर प्रेम असेल ना काव्य, तेव्हा ऐन वेळेवर तू मंडपात येशील, ऐन वेळेवर लग्नाच्या. आणि ऐन वेळेवर त्या दोघांचं लग्न होता होता मोडशील सुद्धा. कारण पार्थ फक्त तुझे आहेत. आणि तुझे म्हणजे पार्थ तुझे असताना तू या सगळ्या गोष्टी होऊ येऊ नकोस काव्या. आता असं म्हणत नंदिनीने सगळ्यांची कान उघडणी केली. आता काव्या रात्रभर फार विचार करत असते. दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडलेला असतो. तिथे वातावरण खूप सुंदर असं तयार केलेलं असतं. वधू आणि वर दोघंही एकमेकांच्या गळ्यात हार घालण्यासाठी तिथे उभे असतात. तेव्हा रम्याच्या हातात हार असतो, पारच्या हातात सुद्धा हार असतो. तर हे सगळं म्हणजे काव्या तिथे धावतच येते आणि हे सगळं जेव्हा ती बघते तिथे धावतच जाऊन ती रम्याच्या हातातला हात काढून घेते आणि फेकून देते आणि तिच्या सनकन कानाखाली वाजवते. काव्या म्हणते ते पार्थ देशमुख आहे, ते फक्त माझे आहे, तो बुक्या माझा आहे. तुला असं वाटतं का की मला भूतकाळ आठवत नाही. आम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकणार नाही रम्या. आता पुन्हा एकदा रम्याचं स्वप्नभंग झालेलं असतं. कारण पुन्हा काव्य आणि पार्थ काव्यार्थ या नावाने एकत्र आलेले असतात. आणि शेवटी काव्यार्थ नावाचं जे मंगळसूत्र असतं ते पार्थने काव्याच्या काळात घातलेलं असतं. त्यांचं पुन्हा नव्याने लग्न झालेलं असतं. तर मंडळी, हा होता आजचा भाग. भेटूया लवकरच. धन्यवाद.